रोजचं काम जे आज करायचं आहे ते त्याच दिवशी पूर्ण झाल्यानंतर किती छान वाटतं नाही. तर असंच काही करण्यासाठी मी ना रोज आता एक डायरी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये उद्याच्या दिवशी काय काम करायचं आहे ना ते आदल्या दिवशीच मी लिहून काढते आणि रात्री हे सगळं काही सॉर्ट आउट केलं ना की दुसऱ्या दिवशी पटापट कामं होतात. कारण की आपण ते लिहून काढलेलं असतं ना की दुसऱ्या दिवशी मग काय काम करायचं आहे आणि कुठलं एक्स्ट्रा काम आहे हे आठवत बसण्याची गरजच पडत नाही आणि एक लिहून काढल्यानंतर स्वतःलाच कमिटमेंट मिळते की आज हे करायचंच आहे. तर असं माझं आजकाल रुटीन चालू आहे आणि त्याच्यामुळे माझे ना सगळे कामं वेळेवरती आणि पटापट पूर्ण होत आहेत. तर आज होती संकष्टी चतुर्थी, तर त्या दिवशीचाच हा ब्लॉग आहे. संकष्टी चतुर्थीला म्हटलं चला आज देवांना छान असं स्वच्छ करूयात आणि त्यासोबतच अभिषेक देखील घालूयात. तर गणपती बाप्पांना छान पंचामृताने दही दुधाने अभिषेक केला. त्यानंतर सगळ्या देवांना देखील अभिषेक केला आणि देवपूजा करून घेतली. त्यानंतर माझी नित्यसेवा होती. रोजचे जे 3 अध्याय असतात नित्यसेवेमधले स्वामीचरित्र सारामृताचे ते पठण करून घेतले, जप केला आणि तोपर्यंत पिल्लू उठून बसला होता. तर त्याचं आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला आंघोळ घालून जे झोपवलेलं होतं त्याच्यानंतर त्याची आता जाग आलेली होती. संध्याकाळच्या वेळेमध्ये आलोकचं इथं शुभम करोती म्हणायला चालू होतं. शुभम करोती म्हणून झाली आणि त्यानंतर मी लागले संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला आणि त्यासोबतच नैवेद्याच्या तयारीला. नैवेद्यामध्ये छान मोदक करून घेतले. त्यानंतरच पुरी आणि भाजी वरण भात असं साधा सोपा असा स्वयंपाक होता आणि नैवेद्याचं ताट वाढायला घेतलं. हे जे छान असं ताट आहे ना ते मी आत्ता धोंडे जेवणामध्ये आईकडून घेतलेलं आहे. कारण की म्हटलं देवांचं सेपरेट असं ताट माझ्याकडे नव्हतं आणि जे आपण तसं मी ताट घेतलं होतं कारण की जे आपण देवांसाठी वापरतो ते आपल्याला जेवायला नाही वापरायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून म्हटलं देवांसाठी एक छान असं ताट घेऊया. तर केळीच्या पानाचं असं छान ताट घेण्याची मला खूप इच्छा होती आणि त्याच्यामध्ये मी नैवेद्य वाढला आणि आरती करून घेतली. तर असा संपला आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.